नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पिकलेला आंबट गोड आंबा घालून चविष्ट वरण तयार करूया. वरण तयार करण्यासाठी अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे. या दोन्ही डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता यामध्ये हा चिरलेला आंबा कोळीसकट घातला आहे. 4 हिरव्या मिरच्या चिरून घातल्या आहेत. पाऊण तांब्या पाणी घातले आहे. 3 चमचे धने जिरे पावडर घातली आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा. 1 चमचा तेल घातले आहे. आता 1 चमचाभर हळद घालते. या कुकरला झाकण लावूया. हा कुकर गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 2 शिट्या काढल्या. आता कुकरची वाफ गेली आहे. आपण झाकण उघडूया. आता आपले वरण चांगले तयार आहे. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. आता पुन्हा गॅसची फ्लेम मी चालू केली आहे. या वरणाला एक उकळी येऊ द्या. यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातले आहे. आता या वरणाला चांगली उकळी येत आहे. या वरणामध्ये पाणी तुम्ही आवश्यकतेप्रमाणे घालू शकता. आता हे वरण चांगले उकळले आहे. या वरणावर मी फोडणी घालते. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 चमचा हिंग पावडर, 1 सुकी मिरची, 4 लसणीच्या पाकळ्या. तुम्ही कडुलिंबाची पाने सुद्धा घालू शकता. याबरोबरच चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता. आता हे स्वादिष्ट आंबट गोड वरण तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.